श्रीराम. सर्व श्रोत्यांना प्रेमपूर्वक नमस्कार. श्रोते हो, आपण स्वामी विद्यानंद यांच्या भावार्थ रामायण संक्षिप्त या ग्रंथाच्या आधारे निर्माण झालेला मला भावलेले भावार्थ रामायण अर्थात आत्मपरायण हा ग्रंथ आपण इथे पाहत आहोत. आज सुंदरकांडातील अध्याय 21 गजेंद्र आख्यान. ओम श्रीराम. हनुमंतांनी लंका जाळली, परंतु त्या लंकेचा कोळसा झाला नाही, तर ती सुवर्णमय लंका झाली. ती कशी झाली याचे रहस्य काय, तर ते देवभक्तीचे रहस्य आपल्याला आता द्रष्टेयोगी श्री शुकमुनी सांगत आहेत. त्रिकूट पर्वतावर गंडकी नावाचे सरोवर आहे. त्यामध्ये गुप्त रूपाने एक मगर राहत होता व तिथेच एका बागेमध्ये एक गजेंद्र राहत असे. इंद्रधुम्न नावाच्या राजाने गर्वाने गंधर्वाच्या गायनाची उपेक्षा केली म्हणून अगस्ती ऋषी त्या राजाला शाप देतात व तोच राजा गजेंद्र होतो व तो गंधर्व मगर होतो. एके दिवशी तहानलेला गजेंद्र त्या सरोवरात प्रवेश करतो. तेव्हा मग मगर पूर्ववैराने त्या गजेंद्राची सोंड पकडतो. रक्ताच्या चिळकांड्या उडतात व हे असे त्यांचे युद्ध पुढे हजारो वर्षापर्यंत चालू राहते. दोघेही दमतात, परंतु एकमेकांना सोडत नाहीत. आता आपण साधकाच्या दृष्टीने पाहू. आपण मागील अध्यायात म्हटल्याप्रमाणे साधकाचा अध्यात्म प्रवासातील हा शुद्धीकरणाचा टप्पा अतिशय महत्त्वाचा असतो. कारण साधकाच्या प्राणाने म्हणजेच हनुमंताने गुरुप्रणीत साधनेने व गुरुकृपेने ही सर्वंकष अशी शुद्धीकरण प्रक्रिया जडापासून ते थेट हिरण्यगर्भापर्यंत पूर्णत्वास नेलेली आहे. परंतु या शुद्धीकरण प्रक्रियेमुळे जडापासून किंवा स्थूलापासून त्या हिरण्यगर्भापर्यंत निस्तेजता आली नाही, म्हणजेच जळून कोळसा झाली नाही. तर ही हिरण्यगर्भ नगरीच चैतन्यमय होऊन सुवर्ण प्रकाशमय झाली. तर ही सुवर्ण प्रकाशमय कशी झाली याचे रहस्य काय आहे, तर हे रहस्य म्हणजेच देव आणि भक्तीचे आहे, गुरु आणि शिष्य यांचे आहे व तेच रहस्य सद्गुरु मुखातून आपण ऐकूया. आता आपण या अध्यायाचे थोडक्यात सार पाहण्याचा प्रयत्न करूया. इथे कथेमध्ये हनुमंतांनी लंका जाळली, परंतु तिचा जळून कोळसा नाही झाली, तर ती सुवर्णमय झाली. तर ती सुवर्णमय कशी झाली याचं रहस्य आता पुढे ओघाने येणारच आहे. त्याविषयीची जी कथा आहे ते शुकमुनी इथे सांगत आहेत की गंडकी पर्वतावर एक सरोवर आहे. त्या सरोवरामध्ये एक मगर गुप्त रूपाने राहतो व तिथे जवळच एका बागेमध्ये एक हत्ती म्हणजे गजेंद्र तिथे राहत असतो. तो गजेंद्र म्हणजेच पूर्वजन्मीचा. त्या गजेंद्राने गंधर्वाच्या गायनाची उपेक्षा केली म्हणून त्याला अगस्ती ऋषी शाप देतात व तो हत्ती होतो, गजेंद्र होतो. आणि तो जो गंधर्व असतो तो मगर होतो. एक दिवशी तो गजेंद्र पाणी पिण्यासाठी जातो आणि मगर आपल्या पूर्ववैराने त्याची सोंड पकडतो. त्यांचं असं हे युद्ध हजारो वर्ष चालतं. तो गजेंद्र पुढे मग काकुळतेने भगवान श्रीविष्णूंची प्रार्थना वगैरे करतो, तो मुक्त होतो वगैरे. ती कथा पुढे येणारच आहे. तर ही कथा साधकाच्या दृष्टीने कशी. आता
हा जो पहिला भाग आहे, हनुमंतांनी लंका जाळली परंतु त्याचा कोळसा झाला नाही. साधकाच्या दृष्टीने लंका दहन म्हणजे आपण पाहिले की लंका दहन म्हणजे साधकाच्या दृष्टीने साधकाच्या अंतरंगामध्ये शुद्धीकरण प्रक्रिया. तर ही शुद्धीकरण प्रक्रिया हा साधकाच्या अंतरंगातील अतिशय महत्त्वाचा आणि खरंच खूप अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे. कारण साधकाच्या अंतरंगातील सगळ्याच घटकांची अगदी त्वचेसहित रोमासहित अंतर्गत सगळ्या घटकांचं शुद्धीकरण झाल्याशिवाय, मन प्राण देह पूर्ण शुद्धीकरण झाल्याशिवाय ईश्वराची प्राप्ती होत नाही. म्हणून हा शुद्धीकरणाचा टप्पा साधकाच्या जीवनामधील अत्यंतिक महत्त्वाचा आहे. व तो हा जो साधकाचा प्राण आहे तो अनुग्रहित होऊन तळमळीने गुरुप्रणित साधना करून गुरूंची कृपा मिळवून तो अतिशुद्ध होतो तो प्राण, आणि तो ऊर्ध्वाशी झेप घेतो आणि तो या स्थूलापासून जडापासून ते हिरण्यगर्भापर्यंत म्हणजे हे वैश्विकदृष्ट्या विश्वाच्या निर्मिती स्थानापर्यंत किंवा सत्यलोकापर्यंत आणि साधकाच्या दृष्टीने या संपूर्ण देहासहित ब्रह्मरंध्रापर्यंत हे सगळं शुद्धीकरण केलं जातं. आणि त्या शुद्धीकरणामुळे काय होतं की आपण पाहिलं की ही शुद्धीकरण प्रक्रिया होत असताना साधकाच्या अंतरंगामध्ये खूप गोष्टी घडतात. म्हणजे त्याला व्याधी, पीडा, वेदना, व्यत्यय, प्रारब्धांचे भोग असा जगतामध्ये एकही संत किंवा साधक सापडणार नाही की त्याने संकटांना, व्यत्ययांना, व्याधींना, पीडांना, दुःखांना सामोरा गेला नाही, त्याला सहजासहजी ईश्वर प्राप्ती झाली असं कुठेही सापडत नाही. कारण अंतरंगामधले अशुद्धी, आणि तेही काही लोकांच्या बाबतीत अगदी थोड्या संघर्षाने मिळाले, तर ते त्यांची शुद्धी मागच्या जन्मांनी झालेली असते. पण या जन्मातसुद्धा शुद्धीचा भाग शिल्लक ज्यांचा जास्त राहिलेला असतो त्यांना जास्त प्रमाणात सामोरं जावं लागतं. पण मग याचा जो परिणाम आहे त्याचा परिणाम असा होत नाही की त्यांना निस्तेजता येते, ते जड होतात, तमोगुणी होतात, मूढ होतात, असं नाही होत. तर ते प्रकाशमय होतात. इथे ही जी लंका जाळली तर ती सुवर्णमय झाली. साधकाच्या दृष्टीने ही हिरण्यगर्भ नगरी सुवर्ण प्रकाशमय, म्हणजे हा खूप मोठा टप्पा आहे. म्हणजे साधकाचा आत्मसाक्षात्काराच्या वेळेला शुद्धीकरण प्रक्रिया होते, त्याला ध्यानाच्या अवस्थेमध्ये दिव्य अनुभव येतात, दर्शनं होतात, 4 प्रकारचे महत्त्वाचे अनुभव येतात. महत्त्वाचे 4 प्रकारचे. कंपन म्हणजे एक वीज चमकून गेल्यासारखी होते देहामध्ये. दुसरा सुगंध, काहीही आजूबाजूला फुलं, उदबत्ती, धूप नसतानाही चंदनाचा वगैरे सुगंध येतो, हे ईश्वराच्या जवळ जाण्याचे. सुगंध म्हणजे ईश्वराचे त्या तिथे जवळ आसपास ईश्वर आहे असं त्याचं. तिसरा अनाहत नाद ऐकू येतात आणि चौथा प्रकाश. प्रकाश हा शेवटचा टप्पा आहे. आणि या प्रकाशात मग अनंत प्रकाश आहेत. मग पांढरा शुभ्र, चांदीसारखा चकाकी, निळा, फिकट, खूप पिवळा, सुवर्णमय प्रकाश हा परब्रह्माच्या ही झलक असते. मात्र हे दर्शन होतं म्हणजे आपण ते होत नाही, ही झलक असते. परंतु आपण त्या प्रांताकडे प्रवास करतो याचं मात्र ते गमक असतं किंवा त्याचा तो संकेत असतो. तर ही नगरी सुवर्ण प्रकाशमय झालेली आहे. तर मग ही कशी झाली, तर याचं रहस्य आपण पुढच्या अध्यायामध्ये पाहणारच आहे. परंतु आपण काय एक छोटासा भाग पाहिला होता पहा की आरोहण आणि अवतरण. आरोहण म्हणजे काय, तर साधकांनी अध्यात्मामध्ये ईश्वर प्राप्तीच्या प्रवासामध्ये ऊर्ध्व प्रवास होतो. मग त्यामध्ये शुद्धीकरण प्रक्रिया येते. हा जो ऊर्ध्व प्रवास करतो त्याला आरोहण. आरोहण म्हणजे चढणे, वर चढून जाणे, ईश्वराकडे चढून जाणे. आणि अवतरण म्हणजे ईश्वराकडून किंवा ईश्वरीय शक्ती ती खाली माझ्या देहात, माझ्या सगळ्या घटकात, माझं मन प्राण देहात, अगदी रोमारोमात, पेशीत रक्त, हे सगळ्यामध्ये ते अवतरित होते. तेव्हा पहा, तुम्ही जर असे काही संत मंडळी पाहिले असतील की त्यांचा देह अतिशय मुलायम, स्पर्श केला तर कापसासारखा देह लागतो त्यांच्या देहावर एक झळाळी असते. आपण व्यवस्थित निरीक्षण करायचं असतं. अर्थात आपल्याला पण ती जाण असायला हवी. असे संत आपल्याला भेटतात परंतु आपल्याला ती जाण नसते. ती जाण असेल तर त्यांची देह असे एक झळाळी असते प्रकाशाची, तेजाची. काहींच्या चेहऱ्यावर खूप वेळा सुवर्णमय आभेचा
आपल्याला दर्शन होतं. आणि हे मी अगदी स्पष्टपणाने सांगू इच्छितो की हे मी स्वतः अनुभवले. माझे सद्गुरू स्वामी विद्यानंद यांच्याजवळ मी आश्रम असे राहत असताना मी त्यांना पाहिले. त्यांचा देह अतिशय असा कापसासारखा मऊ असायचा. त्यांच्या चेहऱ्यावर एक झळाळी असायची. हे अवतरण हे असं नाही की तो देह म्हणजे सोन्यासारखा पिवळा दिसेल असं नसतं. तो ते प्रकाशाची आभा असते, ती सुवर्णमय आभा असते. तर ही अवतरणाने होते. आणि आरोहणाने निळ्या रंगाची आभा असते, पांढऱ्या रंगाची आभा असते. ते जाणण्यासाठी आपणही काही साधना केली पाहिजे, तेव्हाच आपल्याला ते जाणवेल. आता आपण काल एक उदाहरण पाहिलं की चांगदेव महाराज हे 1400 वर्षांचे योगी होते, परंतु त्यांना आत्मसाक्षात्कार किंवा ब्रह्म साक्षात्कार परब्रह्म साक्षात्कार झालेला नव्हता. ते पण त्यांना सिद्धी आत्म्याची दर्शनं झालेली होती, आत्म्याच्या जवळ गेलेली होती, पण आत्मस्वरूप झालेले नव्हते. त्यामुळं ते ज्ञानेश्वरांना जेव्हा भेटायला येतात तेव्हा सिद्धीच्या बळावर ते वाघावर बसून येतात, सापाचा असूड बनवतात. तर हे सिद्धीमुळे मिळतं, म्हणजे हे आरोहणाने ह्या शक्ती आपल्याला मिळतात, हे आपण काल पाहिलं. आणि त्यांना भेटण्यासाठी माऊली मातीच्या जड भिंतीवर ती भिंत चालवत तिथपर्यंत जातात. तर याला आपण काल अवतरण प्रक्रिया म्हटले, कारण जडत्वाला प्रकाशमय करून त्याचं स्थित्यंतर करणं ही खूप मोठी गोष्ट आहे हो. कारण चांगदेव महाराज हे पण महान योगी होते. इथे कमी किंवा कोणाला कमी लेखण्याचा किंवा कोणाची टीका करण्याचा भाग नाही आहे. इथे आपल्याला फक्त फरक समजून घ्यायचा आहे की आरोहण प्रक्रियेतनं काय होतं आणि अवतरण प्रक्रियेतनं काय होतं. तर आरोहण प्रक्रियेतनं सिद्धी वगैरे मिळतं, तो आत्म्याच्या जवळ जातो. जन्ममरणाच्या चक्रातून सुद्धा तो उद्या सुटू शकतो, त्याला आत्मसाक्षात्कार सुद्धा होऊ शकतो, परंतु तो मुक्त होईल. परंतु त्या शक्तीला खाली घेऊन येणे ही मोठी गोष्ट या जगतात फार कमी लोकांनी, फार कमी संतांनी घडवलेली आहे. त्यात माऊली ज्ञानेश्वरांचं आपण काल उदाहरण घेतलं. तर ती जी भिंतेला त्यांनी प्रवाहित केलं ना, आता हे प्रत्यक्ष घटना फक्त ते 4 जण पाहायला होते, बाकी कोणी ती घटना पाहिलेली नाही आहे. त्यामुळे त्या भिंतीचं रूपांतरण कसं केलं असेल, त्या भिंतीचं परिवर्तन केलं कसं असेल, ती जड मातीची भिंत चालत गेली, तिथपर्यंत गेली, म्हणजे तिचं स्थित्यंतर कसं घडून आणलं असेल, त्याच्यात हा चैतन्यमय शक्ती कशी ओतली असेल, ही प्रक्रिया खूप मोठी अवघड आहे. आणि त्यालाच अवतरण प्रक्रिया म्हटलेलं आहे. ते माऊलींनीच करू जाणे किंवा अशीच महान संत करू शकतात. परंतु आपल्याला हे लक्षात का घ्यायचं की तिथं ती भिंत जी स्थित्यंतर झालं, चलन झालं, तेव्हा ती जी शक्तीने कार्य केलं ना, ती शक्ती परब्रह्मची होती. आणि त्या शक्तीचा प्रकाश हा असतो सुवर्णमय प्रकाश असतो. म्हणजेच त्यावेळेला त्या भिंतीचा सुद्धा सुवर्णमय प्रकाशच झालेला असेल तेवढ्या काळापुरता तरी. आणि ते फक्त त्या 4 भावंडांनाच पाहायला मिळालं असेल किंवा ज्ञानेश्वरांना किंवा 4ही भावंड, कारण ते 4ही तेवढ्या उच्च दर्जाचे अधिकारी होते. बाकी इतर कोणांना ते पाहू शकले नाही. पण मला इथं हे सांगायचं की अशा अवतरण प्रक्रियेने त्या वस्तूचं, त्या पदार्थाचं, त्या गोष्टीचं, त्या घटनेचं रूपांतरण होतं ते सुवर्णमय प्रकाशामध्ये. इथे हनुमंतांनी लंकेचं दहन केलं, ती लंका सुवर्णमय झाली. साधकाच्या दृष्टीने साधकाने जडापासून म्हणजे या देहापासून ते थेट वरपर्यंतची शुद्धीकरण प्रक्रिया केली. आणि जेव्हा अवतरण प्रक्रिया झाली तेव्हा त्याची ती हिरण्यगर्भ नगरी सुवर्णमय प्रकाश झाली. हा भेद फक्त मी थोडासा सांगण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे. आणि या अध्यायाचं हेच सार आहे असं मला वाटतं. ओम श्री रामार्पणमस्तु. हरिओम तत्सत. ब्रह्मार्पणमस्तु.